हॅलो फ्रेंड्स, तर भास आनंदाचा ही स्टोरी जी आहे ती मी आजपासून या चॅनलवर अपलोड करत जाईल, कारण खूप जणांना ती स्टोरी मिळतच नाही. त्यामुळे स्नेहा म्हणाली, माझ्यासारखी म्हणजे तू कधी आला आहेस का माझ्यासोबत शॉपिंगसाठी? प्रितेश म्हणाला, हो का, ठीक आहे. आता तूच बोलली ना, तू कधी आलायस का माझ्यासोबत शॉपिंगसाठी, म्हणून येतोय बस. आणि तुम्हा मुलींना लवकर काही आवडतच नाही. 10 दुकानं पालथी घालतात, तेव्हा कुठे जाऊन एक टॉप घेता, त्यात पण हा कलर चांगला नाही, असा हवा होता तसा हवा होता, हे नखरे तुमचे. स्नेहा म्हणाली, हो राहू दे, तुझी चॉईस काय आहे ती माहिती आहे मला. अंजली म्हणाली, गाईज आमचं झालं, आम्ही निघतो, यू प्लीज कंटिन्यू. दीक्षा म्हणाली, आणि झालं ना की जरा कामाला पण लागा, म्हणजे टाईमावर निघता येईल आपल्याला. स्नेहा म्हणाली, माझं झाले, मी पण येते तुमच्यासोबत, मला नाही थांबायचं कोणासोबत पण. मेघा म्हणाली, ये बस करा रे, एवढी तर लहान मुलं पण भांडत नाही जेवढं तुम्ही भांडता. अंजली म्हणाली, मग काय, चला आता आणि कामाला लागा, बाय. चल ग मेघा, भेटू ऑफिस सुटल्यावर. सगळे जाऊन आपापल्या कामाला लागतात आणि ऑफिस सुटल्यावर शॉपिंगला निघून जातात. दीक्षा, अंजली, स्नेहा, प्रितेश, मेघा सगळे मॉलमध्ये शॉपिंग करत असतात. थोड्या वेळाने त्यांना अमोल आणि निखिल पण त्यांना जॉईन होतात. तिथे पण स्नेहा आणि प्रितेशची तू मैमय सुरूच होती. अंजलीला तर काय घ्यावं हे समजत नव्हतं. दीक्षा आणि मेघा तिला एक एक ड्रेस ट्राय करायला देत होत्या. दीक्षाला जो आवडायचा त्याचा कलरमध्ये मेघा काहीतरी नुक्स काढायची, आणि जो मेघाला आवडायचा त्यात अंजली कम्फर्टेबल नसायची. शेवटी अथक प्रयत्नांनी त्यांनी एक गाऊन सिलेक्ट केला, जो त्या तिघींनाही आवडला. अंजलीने तो ट्राय करून दाखवला. मेघा म्हणाली, वाव बेब्स, कसली भारी दिसते यार तू, काश मी मुलगा असते तर तुला लगेच प्रपोज केलं असतं. दीक्षा म्हणाली, ओय, इथे लाईनमध्ये पहिली मी आहे, समजलं? म्हणून दोघी एकमेकींना टाळ्या वाजवून हसतात. अंजली म्हणाली, मॅडम, तुमच्या दोघींच्या माझ्यावर कमेंट करून झाल्या असतील तर आपण तुमची शॉपिंग करायची का? नाही तर उशीर होईल. तुम्ही जा, तुमची शॉपिंग करा, मी आलेच चेंज करून. दीक्षा म्हणाली, ठीक आहे, ये लवकर. मेघा म्हणाली, ये. हां चल. ही स्नेहा कुठे आहे? तिलाही आपल्यासोबत घेतलं पाहिजे, नाहीतर इथे पण प्रितेशची आणि तिची भांडणं सुरू व्हायची. त्या चालत चालत स्नेहाला शोधत असतात. दीक्षा म्हणाली, तो प्रितेश मुद्दाम करत तिला सतवायला. ॲक्च्युली ही लाईक स्नेहा. मेघा म्हणाली, काय सांगतेस? दीक्षा म्हणाली, मला आधीच त्याने सांगितलं होतं, डे 1 पासून, जेव्हा स्नेहाने ऑफिस जॉईन केलं तेव्हापासून, आणि त्याला तिला त्रास द्यायला आवडतं, कारण ती लगेच चिडते. मेघा म्हणाली, छान आहे पण जोडी. त्यानंतर दीक्षा म्हणते, भांडतात पण आणि एकत्र पण येतात, ते बघ तिथे. मेघा म्हणाली, ही मेन्स सेक्शनमध्ये काय करते? त्यानंतर आता इकडे दीक्षा म्हणाली हसत, अगं वेडे, प्रितेश सोबत आहे ना तिच्या, चल त्यांना नको डिस्टर्ब करायला, आपण करूया आपली शॉपिंग. त्यानंतर मेघा म्हणाली, ओके चल. सगळ्यांची शॉपिंग होते तसे ते हॉटेलमध्ये जायला निघतात. आणि त्याचनंतर इकडे दीक्षा म्हणाली, मी नाही जेवणार, मी पार्सल घेऊन जाते घरी, बाबा एकटेच आहेत, यू गाईज प्लीज एन्जॉय. आणि त्याचनंतर अंजली म्हणते, ये हां, मलाही नाही जमणार, मला घरी जायचे, आधीच खूप लेट झालं आहे, घरची वाट बघत असतील. अंजली हातातलं बघत बोलते. त्यानंतर प्रितेश म्हणतो, अगं पण. अंजली म्हणाली, खरंच सॉरी, या टाईमला समजून घ्या, नेक्स्ट टाईम पक्का येऊ आम्ही. स्नेहा म्हणाली, ओके ठीक आहे. अंजली म्हणाली, दीक्षा चल लवकर, 10 वाजत आलेत, परी वाट बघत असेल. टाईम कसा गेला कळलंच नाही. पार्किंगमध्ये येत दोघींचं बोलणं सुरू असतं. दीक्षा म्हणाली, अगं रिलॅक्स, तुझे बाबा आणि मोठी आई आहेत ना, नको काळजी करू. आणि त्याचनंतर इकडे अंजली म्हणाली, अगं
मगाशी पण परीचा कॉल आला होता, मम्मा कुठे आहेस म्हणून. दीक्षा म्हणाली, ठीक आहे, पोहोचू ग 20 मिनिटात, नको काळजी करूस. त्यानंतर इकडे अंजली म्हणते की दिशा अंजलीला घरी सोडून तिच्या घरी निघून जाते. आणि त्यानंतर इकडे अंजली घरात जाते तशी लगेच सियाला हाक मारते. आणि त्याचनंतर मोठी आई म्हणते, अगं ती आत्ताच झोपली नव्हतीच, झोपत पण उद्या शाळा आहे ना. तिची कशीबशी समजूत काढून झोपायला लावलं तिला. बाबा आहेत तुझे तिच्यासोबत. अंजलीला गिल्टी वाटत बिचारी माझी वाट बघत असेल आणि मी उसनं हसत चेहरा पाडत ठीक आहे बोलते. मोठी आई म्हणाली, चल जेवून घे. अंजली म्हणाली, मोठी आई खरंच भूक नाही ग मला. त्यानंतर आता इकडे मोठी आई म्हणते, तू बाहेरून खाऊन आलीस का? मी तुझ्यासाठी थांबले होते. त्यानंतर अंजली म्हणते, अगं तू का थांबलीस? जेवून घ्यायचंस ना. ठीक आहे, तू वाढायला घे, मी आलेच फ्रेश होऊन. त्यानंतर इकडे मोठी आई म्हणते की हो जा, ये लवकर. अंजली जेवून कामावरून रूममध्ये जाते. परीसाठी घेतलेले गिफ्ट्स ती कबर्डमध्ये ठेवून देते. बेडवर तिच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिच्या डोक्यावर किस करते. तशी सियाच्या चेहऱ्यावर स्माईल येते. अंजली तशीच तिला बघता बघता तिच्या बाजूला झोपून जाते. सकाळी उठल्यावर अंजली स्वतःचं आवरून सियाला उठवत असते. मोठी आई सहज म्हणून अंजलीच्या रूममध्ये येतात तर अंजली सियाला उठवत असते. आणि त्याचनंतर अंजली म्हणाली, बच्चा उठ, चल बघ किती वाजले, मम्माला लेट होतंय ना सोनू, उठ बघू. मोठी आई म्हणाली, अंजली तू जा, खाली जाऊन तुझा डब्बा भरून घे, बाबांना चहा नाश्ता दे, तोपर्यंत मी उठवते तिला आणि तयारसुद्धा करते. अंजली म्हणाली, अगं पण. मोठी आई म्हणाली, खरंच नको काळजी करूस, मी बघते. अंजली म्हणाली, सियाकडे एक नजर बघते आणि खाली निघून जाते. मोठी आई सियाला उठवून रेडी करून खाली घेऊन येतात. अंजली म्हणाली, सियासाठी तिचा फेवरेट नाश्ता बनवत असते. सिया बघून तिच्या जवळ जात तिला जवळ घेते. गुड मॉर्निंग बच्चा. सिया एकही नाही की दोनही नाही, तशीच बाजूला होत, मोठी आजी मला नाश्ता दे ना, मला भूक लागली आहे. अंजली म्हणाली, बच्चा मी तुझा फेवरेट नाश्ता बनवला, चल देते तुला. सिया म्हणाली, मला नको नाश्ता. अंजलीला समजतं की ती काल तिला उशीर झाल्यामुळे मॅडम रागवले आहेत. बच्चा तुझा फेवरेट यम्मी गोड गोड शिरा केला आहे, चल मी भरवते. सिया म्हणाली, मोठी आजी मला ब्रेड बटर किंवा ब्रेड जॅम दे ना. मोठी आई म्हणाली, चिऊ बाळ तुझ्या मम्माने तुला आवडतो म्हणून नाश्ता केला आहे, असं नसतं करायचं, मम्माला वाईट वाटेल ना. तुला चालेल तुझी मम्मा सॅड झालेली. तुला माहिती आहे मम्माला त्रास दिला की देवबाप्पा कान कापतो. सिया म्हणाली. एकदा अंजलीकडे बघते. अंजलीचा चेहरा उतरलेला असतो. ती लगेच उठून अंजलीकडे जाते आणि स्वतःचे कान पकडून सॉरी मम्मा छोटूसा फेस करून बोलते. अंजली म्हणाली, लगेच तिचे हात काढून स्वतःचे कान पकडून सॉरी बच्चा बोलते. काल तू माझा खूप वेट केलास ना, मम्माने मुद्दाम उशीर नाही केला, सॉरी. सिया म्हणाली, नाही मम्मा इट्स ओके म्हणत तिच्या छोटूशा हाताने अंजलीला मिठी मारते. आय मिस यू अँड आय लव्ह यू मम्मा. त्यानंतर इकडे अंजली म्हणते, आय लव्ह यू सोनू. मी तुझ्यासाठी काल गिफ्ट्स घेऊन आली, पण आधी नाश्ता कंप्लीट कर आणि मग मोठ्या आईसोबत जा आणि बघ आवडलं का नाही सांग मला ऑफिसवरून आल्यावर, ओके. अंजली सियाला म्हणाली. सिया म्हणाली, वा मम्मा गिफ्ट्स. अंजली म्हणाली, पण आधी नाश्ता करायचा, चल मी भरवते तुला, ओके. सिया म्हणाली, ओके.
त्यानंतर इकडे अंजली तिला नाश्ता भरवते. मग सिया मोठ्या आईसोबत तिचे गिफ्ट्स बघायला जाते. आणि त्याच नंतर इकडे पुढे अंजली तोपर्यंत ऑफिसची तयारी करते. सियाचं स्कूल युनिफॉर्म आणि टिफिन बॉक्स रेडी करून ठेवते. तोपर्यंत दीक्षा ही तिच्या घरी आली असते. त्यानंतर दीक्षा, आवरलं का, निघायचं? आणि हे काय, माझी मनीमाऊ कुठे आहे? घर एवढं शांत शांत कसं? अंजली म्हणाली, तुझी मनीमाऊ माझ्यावर काल रागवली होती, लेट झालं म्हणून. कशी बशी समजूत काढली आहे मॅडमची. दीक्षा म्हणाली, बापरे, माझ्या गोड मनीमाऊला राग पण येतो. आहे कुठे पण ती? अंजली म्हणाली, वरती आहे रूममध्ये. मोठ्या आईसोबत काल आणलेली गिफ्ट्स बघते. आणि त्यानंतर इकडे दीक्षा म्हणाली, थांब, आलीच मी तिला भेटून. अंजली म्हणाली, माझं पण आवरलं आहे, मी पण तिलाच बाय बोलायला जात होते, चल सोबतच. आता दोघीही जणी रूममध्ये सिया अंजलीने आणलेला फ्रॉक घालून मोठ्या आईभोवती फिरत होती आणि दाखवत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अंजलीलाही खूप आनंद झाला. आणि त्यानंतर इकडे दीक्षा म्हणाली, अय्या मनीमाऊ किती गोड दिसतेस, न्यू फ्रॉक, मज्जा आहे बाबा एका मुलीची. त्यानंतर इकडे सिया म्हणाली, थँक्यू माऊ, तुला माहीत आहे मम्माने माझ्यासाठी टॉईज पण आणलेत. ही बघ माझी न्यू डॉल, मस्त आहे ना? दीक्षा म्हणाली, हो खूप छान आहे, माझ्याकडे डॉलच नाही, मला दे ना ही डॉल. दीक्षा मुद्दाम सॅड फेस करून बोलते. ती सियाची मज्जा बघत असते. त्यानंतर सिया म्हणते केबिलवाण्या नजरेने एकदा अंजलीकडे आणि एकदा दीक्षाकडे बघते. अंजली तिला नजरेनेच दे म्हणून खुणावते. तशी सिया लगेच म्हणते, माऊ तू सॅड नको हो, ही डॉल नको ठेव, माझ्याकडे अजून एक आहे, हे तू ठेव. त्यानंतर इकडे सिया डॉल दीक्षाच्या हातात देते. त्यानंतर दीक्षा म्हणते, अरे माझा बच्चा, थँक्यू, पण मला नको, मी तुझी गंमत करत होते, तुझ्या मम्माने ती खास तुझ्यासाठी आणली आहे ना, तुलाच राहते. दीक्षा तिच्या गालावर किस करते आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. अंजली म्हणाली, मग आवडलं का परीला गिफ्ट्स? सिया म्हणाली, खूप. सिया हातवारे करत अंजलीला सांगते आणि तिला मिठी मारून गालावर किस करून थँक्यू म्हणते. अंजली म्हणाली, बरं चल मी निघते, मला लेट होईल नाही तर. नीट जा स्कूलला. ओके बाय. तिला घट्ट मिठी मारते, गालावर किस करते आणि निघते. त्याचनंतर पार्टी असल्यामुळे आज ऑफिस हाफ डे होतं आणि एवढं काम ही नसतं. सगळी आपली उरलेली पेंडिंग कामं दुपारपर्यंत करून घरी निघतात. आणि त्याचनंतर इकडे अंजली ही काम पूर्ण करून दीक्षासोबत तिच्या घरी निघून जाते. घरी तसं तिने मोठ्या आईला सांगितलं असतं, त्यांनाही काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि त्याचनंतर इकडे अंजली दीक्षाकडे जाऊन थोड्याफार गप्पा आणि मग थोडा आराम करून चहा नाश्ता करून संध्याकाळी त्यांची तयारी करायला घेतात. दीक्षा अंजलीला तिचा छान मेकअप आणि हेअरस्टाईल करून देते आणि स्वतःही छानपैकी तयार होते. दोघेही पार्टीसाठी निघून जातात. हॉलच्या बाहेर त्यांची वाट पाहत स्नेहा, मेघा आणि प्रितेश धावले असतात. आणि त्यानंतर इकडे प्रितेश म्हणतो, वाव अंजली लुकिंग गॉर्जियस. त्यानंतर इकडे अंजली म्हणते, थँक्यू. त्यानंतर इकडे प्रितेश म्हणतो, दीक्षा यू ऑल्सो लुकिंग ब्युटिफुल डिअर. त्यानंतर आता दीक्षाही म्हणते, थँक्यू, तू आज हँडसम दिसतोयस. त्यानंतर आता ती देखील त्याची तारीफ करते. स्नेहा म्हणते, तुमच्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स देऊन झाल्या असतील तर आपण आज जायचं का? दीक्षा म्हणाली, भोवया अक्षत, ओके चला. चालताना हळूच प्रितेशच्या कानात, हिला काय झालं, इतकी का वैतागली आहे? दीक्षा प्रितेशला म्हणते. प्रितेश म्हणतो, कारण 10 मिनिटापासून आम्ही एकत्र आहोत आणि मी तिला कोणतीच कॉम्प्लिमेंट दिली नाही आणि तुम्ही आल्यावर लगेच तुम्हाला दिली म्हणून चिडली असणार.
त्यानंतर आता हे ऐकल्यानंतर दीक्षा म्हणते, तू पण ना खरंच इम्पॉसिबल आहेस, कशाला त्रास देतोयस रे बिचारीला. त्यानंतर इकडे प्रितेश म्हणतो, असंच ग, मज्जा येते मला ती चिडल्यावर. आणि त्याचनंतर इकडे दीक्षा म्हणते समोर हात जोडत, प्रितेश तुझं ना काहीच होऊ शकत नाही. ह्या दोघी आल्यावर सगळे आत जातात. अंजली कोणाकडे बघत नसली तरी सगळ्यांच्या नजरा तिच्यावर जात होत्या. अंकुशची फॅमिली आधीच येते. आऊ, तन्वी, अंकुशची मॉम एकत्र गप्पा मारत उभे असतात. तन्वी अंजलीला बघून तिला आवाज देत जवळ जाते. आणि त्याचनंतर इकडे तन्वी म्हणते की हाय अंजली, कशी आहेस. अंजली म्हणाली हसतच, हाय मी मस्त, तू. तन्वी म्हणाली कशी दिसते. अंजली म्हणाली ब्युटिफुल. तन्वी म्हणाली थँक्यू डिअर. हां. अंजलीच्या बाजूला नजर टाकत अंजली म्हणते, हे माझे फ्रेंड्स, ही दीक्षा, हा प्रितेश आणि ही स्नेहा. तन्वी म्हणाली ओ हाय गाईज. सगळेही तन्वीला ग्रीट करतात. त्यांच्याशी थोडं जुजबी बोलून तन्वी जी आहे ती अंजलीला तिच्यासोबत घेऊन जाते. अंजलीला बघून सगळेच खुश होतात. त्यानंतर अंकुशची मॉम म्हणते, अंजली बाळ खूप छान दिसतेस. आणि त्यानंतर इकडे अंजली म्हणाली की थँक्यू. आऊ त्यांच्या मुलाची अंकुशच्या डॅडची ओळख करून देतात. आणि त्याचनंतर इकडे धीरज म्हणतो, कशी आहेस बेटा. तिच्या डोक्यावर हात ठेवत ते आपुलकीने बोलतात, मला आऊने सांगितलंय माई आणि तू आलेलीस ते माईला सांग मी लवकरच येईन भेटायला म्हणून, ते बोलले. अंजली म्हणाले, मी छान सर, हे नक्की सांगेन मी मोठ्या आईला. त्यानंतर इकडे धीरज म्हणतो, जर तुम्ही बोलला मी आलोच. अंजली म्हणाली, थोडा वेळ बोलून परत तिच्या ग्रुपसोबत जाऊन उभी असते. दीक्षा म्हणाली, तू धीरज सरांच्या फॅमिलीला ओळखतेस. त्यानंतर इकडे अंजली म्हणते, अगं म्हणजे ते. अंजली काही बोलणार त्याआधीच धीरज स्टेजवर जाऊन अनाउन्समेंट स्टार्ट करतात. आणि त्याचनंतर इकडे हॅलो एव्हरीवन, तर आजच्या पार्टीसाठी मी मीडियाला खास इन्व्हाइट केलं आहे. आजची पार्टी तुम्हाला तर माहितीच आहे, कंपनीच्या सक्सेससाठीची आहे ती. सो त्यासाठी आधी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि त्याचनंतर इकडे जर तुम्हाला रिषभ सरांनी सांगितलंच असेल की मी 2 मोठ्या अनाउन्समेंट करणार आहे, तर पहिली अनाउन्समेंट अशी आहे की तुमचे रिषभ सर आणि माझी स्वीट डॉल माय डॉटर तन्वी, प्लीज गाईज कम ऑन द स्टेज. रिषभ तन्वीचा हात धरून तिच्यासोबत फ्लोअरवर जातो. तर ह्या दोघांच्या एंगेजमेंट आज अनाउन्समेंट करतो. आजपासून बरोबर 20 डेजने त्यांची एंगेजमेंट करायचं ठरवलं आहे. सो गाईज यू ऑल आर इन्व्हायटेड. सगळ्यांनी जशी अनाउन्समेंट झाली तसं क्लॅप केलं. आता सगळ्यांना सर दुसरी कोणती अनाउन्समेंट करणार ह्याची उत्सुकता लागून राहिली होती. धीरज तर आता दुसरी आणि खूप महत्त्वाची अनाउन्समेंट, तर माझा संपूर्ण बिझनेस आता मी माझ्या मुलाच्या हाती हँड ओव्हर करत आहे. तर USA बिझनेस रिषभ सांभाळणार आहे. तर मीट माय मोस्ट डॅसिंग हँडसम अँड टॅलेंटेड सन अंकुश धीरज तोंडणकर. नाव ही इज द CEO ऑफ तोंडणकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. ते समोर हात करून बोलतात. तर तसे सगळे मागे वळून बघतात. ग्रीनश कलरच्या सूटमध्ये तो एकदम हँडसम दिसत होता. व्हाईट शर्ट, त्यावर ग्रीनिश कलरचा ब्लेझर, त्याच कलरचे ट्राउझर आणि गळ्यातला टाय त्याचा लूक परफेक्ट बनवत होती. पायात फॉर्मल्स, जेलने सेट केलेले केस आणि ट्रिम बियर्ड. चेहऱ्यावरचा ॲटिट्यूड, त्याच्या रुबाबात अजून भर पडत होता. मुलींच्या नजरा त्याच्यावरून हटत नव्हत्या आणि बाकीचे अंकुशला बघून शॉक होते.
सगळीकडे अंकुशला बघून कुजबूज चालू असते, कारण कोणालाच माहिती नसतं की अंकुश त्यांच्या मोठ्या सरांचा म्हणजेच धीरज सरांचा मुलगा आहे ते. धीरज म्हणतो, आय नो तुम्ही सगळे शॉक असाल, कारण ऑफिसमध्येच काय तर बाहेरही अंकुश माझा फक्त रिलेटिव्ह आहे हेच तुम्हा सगळ्यांना माहिती होतं. इतके दिवस कारण तसंच भासवण्यात आलं होतं, कारण तसाच प्लॅन होता. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कंपनीच्या मागच्या 2 प्रोजेक्टच्या डिटेल्स आणि त्याच कोटेशन लीक झालं होतं. त्यामुळे आपल्या हातून ते प्रोजेक्ट गेले होते. हा प्रोजेक्ट खूप मोठा होता आणि इम्पॉर्टंट होता, त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही. परत तसं काही घडून द्यायचं नव्हतं. त्यामुळे मी अंकुश आणि ऋषभने मिळून हा प्लॅन केला होता. तर आता तो प्रोजेक्टही छानपैकी सक्सेसफुल झाला आहे. त्यामुळे मी आज ही अनाउन्समेंट करत आहे. तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की आता मी रिटायर्ड होईल, तर त्याला अजून थोडा वेळ आहे. जोपर्यंत अंकुश बिझनेसमध्ये नीट सेटल नाही होत, तोपर्यंत मी त्याच्यासोबत. धीरज अंकुशच्या पाठीवर थोपटत बोलतात. तर माझ्या दोन्ही अनाउन्समेंट असं मी डिक्लेअर करतो. मीडियाला खास करून थँक्स करतो, कारण वेळात वेळ काढून ते आले त्याबद्दल. सो एव्हरीवन एन्जॉय द पार्टी म्हणत ते सगळ्यांसोबत मिक्स होतात. सगळे त्या तिघांना कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. मीडियावाले त्याचे बाईट्स घेत असतात. मेघा आणि अंजली एकत्र बसले असतात. त्यानंतर इकडे मेघा म्हणाली, बापरे, आपण किती कॅज्युअली बोलायचो ना अंकुश सरांसोबत. मला तर आधीपासूनच थोडा डाऊट होता. म्हणजे त्यांची राहण्याची चालण्याची त्यांचे क्लॉथ्स एक्सपेन्सिव्ह वाटायचे, पण मग वाटायचं सरांचे रिलेटिव्स आहेत तर एवढं तर अफोर्ड करूच शकतात. मेघा अंकुशकडे बघत हे ऐकत, पण आज कसले हॉट दिसतायत ना अंकुश सर, माझी तर नजरच हटत नाही आहे त्यांच्यावरून. तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला